प्रभागाच्या उमेदवार श्री संभाजी शिंदे, त्याचबरोबर आमच्या रतिताई नंदकिशोर पातकर आणि अध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांच्या प्रचाराच्या सभेसाठी खास करून उपस्थित असलेले आमचे सहकारी रामभाऊ पातकर, मनोहर सुरदरे, आमचे सहकारी विद्युतजी सावे, मिलिंद धारवाडकर, त्याचबरोबर मेघाताई गुरव, इनल सावे, विवेक मोरे, उत्तम विषे, हेमंत भोईर, कृष्णा शिंदे, मिलिंद गोडबोले, सौरभराव, कल्पेश ओरा आणि आपले दोन्ही उमेदवार, त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, आपण सगळे उपस्थित असलेल्या या भागातील सर्व प्रभागातील महिला, मागच्या बाजूला उपस्थित असलेल्या सर्व माझे ज्येष्ठ नागरिक, मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, प्रभाग क्रमांक 14च्या विकासाच्या बाबतीमध्ये दोन्ही उमेदवारांनी तुम्हाला सविस्तरपणे मार्गदर्शन केले. पण आपलं बदलापूरचं परिवर्तन करायचे आहे. केवळ आपल्या प्रभागावर नगरसेवक म्हणून तुम्ही त्यांना निवडून देणार आहात, पण त्याचबरोबर आपल्याला या प्रभागाच्या बरोबर बदलापूरचं परिवर्तन घडवायचे आहे. आणि ते परिवर्तन घडवण्यासाठी आपण आपला नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, आरपीआयचं युतीचा नगराध्यक्ष बसला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहून येत्या 2 तारखेला 3 मतं आपल्याला कमळाच्या फुलावर इथे द्यायचे. तिन्ही मतं आपण या तिन्ही उमेदवारांना देऊन खऱ्या अर्थाने आशीर्वाद त्यांना द्यावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला निश्चितपणे सांगायला कुठेही आपण कमी पडणार नाही आणि करायलाही कुठे कमी पडणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागच्या 2 दिवसापूर्वी आपल्या बदलापूरला जाहीरपणे स्वतः सांगितलं की तुम्ही 2 तारखेला परिवर्तन घडवा आणि 5 वर्ष विकासाचा गाडा बदलापूरचा सांभाळण्यासाठी लागणारा निधी मी पाहिजे तशा प्रकारच्या प्रकल्पना तुम्ही मागाल ते प्रकल्प बदलापूरसाठी देईल हा शब्द तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला. एक फार महत्वाचा शब्द हे मुख्यमंत्र्यांचे आहेत. केवळ घोषणा करत नाहीत, मुख्यमंत्र्यांचा विकासाचा दृष्टिकोन महाराष्ट्राच्या जनतेला पूर्ण माहिती आहे. महाराष्ट्राचाच नाही तर देशभर त्याचा गाजावाजा आहे आणि एक चांगल्या विचारातून आपल्या राज्याला दिशा देण्याचा प्रयत्न जे नेतृत्व करतंय त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी मिळून आपल्या बदलापूरचा विकास हा खऱ्या अर्थाने करण्यासाठी आपल्याला या 2 तारखेला परिवर्तन घडवणं ही काळाची गरज आहे. काय नगरपालिकेने केले गेल्या 10 वर्षामध्ये तर अगदी हैदोस घातलेला आहे. भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही काम केलं नाही आणि कोणाच्याही कामाला कुठल्याही कामाला आम्हीच केलेत म्हणून सांगतात. खरं म्हणजे कधीतरी त्याने हा विचार करावा की राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस होते त्याच टायमाला खरा विकासाचा पाया बदलापूरमध्ये रचला गेला. आणि विकासाचा पाया केवळ रचला नाही, मोठे मोठे प्रकल्प जेवढे आहेत ते मार्गी लावण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला करून दिलं आणि बदलापूरची दिशा बदलायला सुरुवात झाली. काय होतं आपलं बदलापूर एक गावासारखं आपलं गाव होतं. नगरपालिका पण नव्हती त्या टायमाला, महापालिकेमध्ये भाग होता, पण विकासाची दृष्टी त्या टायमाला नव्हती. नंतर आमचे रामभाऊ वगैरे झाले आणि त्यावेळेला काही सुरुवात झाली, पण खरी दिशा मिळाली ती राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्यावेळेला झाले त्या टायमाला बदलापूरला हे सगळे प्रकल्प यायला सुरुवात झाली. आणि ती झपाट्याने आलेल्या प्रकल्पामुळं आज बदलापूरची लोकसंख्या 5 लाखाच्या वर जाऊन शहर नाही महानगर होतोय. याचं खऱ्या अर्थाने विकासाची एक चांगली दृष्टी असल्यामुळं विकासाच्या बरोबर माझी या शहरात राहणारी जनता एक वेगळ्या विचाराची आहे, एक वेगळा जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे. हे याच शहरामध्ये फक्त मिळू शकेल, इतर कुठे मिळणार नाही. अशा प्रकारचं घडलेलं या बदलापूर त्याला दिशा दिली पाहिजे. की नगरपालिका आपल्या हातामध्ये असेल तर राज्याकडून केंद्राकडून
जी अपेक्षा आमच्या प्रत्येक प्रभागाची आहे, ती पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया. निश्चितपणे तुम्हाला खात्री देतोय की प्रकल्पापैकी परवाच मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलेलं पाण्याचा प्रश्न सगळ्यात जिव्हाळ्याचा आता सध्या बदलापूरचा आहे. गेल्या 5 वर्षापासून ही योजना यांनी थांबवून ठेवली होती. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अगोदरच ती मंजूर केली होती, पण 5 वर्षामध्ये आमच्या बदलापूरकरांना, आमच्या भगिनींना पाण्यापासून वंचित ठेवलं. ज्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा झाले त्या टायमाला पाण्याची योजना मार्गी लागली आणि त्याच्या निविदा होऊन आता निविदा होतात आणि बदलापूरकरांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जातो. 2 योजना एकाच वेळेला पाठवल्या होत्या आणि पाठवणारा मीच होतो की बदलापूरला आणि अंबरनाथला स्वतंत्र योजना कराव्या. ते केलं, पण अंबरनाथची केली आणि आपली केली नाही. 5 वर्ष जर वंचित ठेवण्याचं काम केलं असेल तर जे आज तुम्हाला मतं मागायला येतात ते शिवसेनेवाले, त्यांना पहिला हा प्रश्न विचारा की आम्हाला पाण्यापासून वंचित कोणी ठेवलंय, आम्हाला मेट्रोपासून वंचित कोणी ठेवलंय, आम्हाला भुयारी गटारपासून वंचित कोणी ठेवलंय, आमचे प्रकल्प का थांबवलेत. हा शब्द एवढा विचारा, त्यांच्याकडे उत्तर नसणार. परवाची जाहीर सभा आपली झाली, जागा नव्हती तेवढ्या मोठ्या ग्रामामध्ये. जनता एक सुद्धा माणूस जाग्यावरून मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं तर एक माणूस सुद्धा उभा राहिला नाही किंवा उठून गेला नाही. काल इथं यांची सभा झाली, क्लब शो, कुठेही काही सगळ्या मागच्या मागे सगळ्या 2-4 रिकाम्या. लोकांचा विश्वासच राहिला नाही. विश्वास काय ठेवतील, त्यांच्या नेत्याचाच विश्वास नाही. ज्या 6 एका घरातून उमेदवार दिले त्यांनी काही ठेका घेतलाय का बदलापूर नगरपालिका चालवण्याचा? कुठेतरी लोकांनी विचारलं पाहिजे का हे काय चाललंय. आम्हाला या शहरामध्ये चांगल्या विचारातून चांगली माणसं आणायचे. आमचे उमेदवार सुशिक्षित आहेत. भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार खूप चांगल्या प्रकारचे प्रशिक्षित आहेत. अध्यक्ष सुद्धा आपल्या खूप चांगलं शिक्षण आहे, अनुभव आहे आणि प्रशासनाची माहिती आहे. अशा उमेदवारांना खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने त्यांना निवडले आणि म्हणून आपण सगळ्यात तो हाच विचार करा की आपल्या शहराचं कायापालट करण्यासाठी ज्या आपल्या प्रभागामधून 2 उमेदवार आहेत, संभाजी शिंदे आणि रती पाटकर, यांची कमळ निशाणी आणि दुसरं आपल्या रुचिता राजेंद्र घोरपडे, या तिघांची कमळ निशाणीवर बटन दाबून त्यांना विजयी करावा ही विनंती करतो. दुसरी एक तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो. आज उभाटाच्या सगळ्या उमेदवारांनी आपल्या अध्यक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. हे घडलं, आम्ही मागितलं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला हे कोणत्याही परिस्थितीमध्ये नको, तर यांनी बदलापूरचा सगळ्या भ्रष्टाचाराचा बोंबाबोंब करून ठेवलेली आहे. या भ्रष्टाचाराने त्यांनी सगळा बोकाळपणा आणलेला आहे. या निश्चितपणे यांना आम्हाला हटवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा देतोय. हे घडलंय स्वतः बदलापूरमध्ये. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. जनतेच्या मनातलं त्यांनी ओळखलं की आता भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आपला बसतोय, भारतीय जनता पार्टीची सत्ता येते आणि विकासाची दृष्टी मिळते. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आज आणि उद्या सगळ्यांच्याकडे हा संदेश जाऊ द्या की बदलापूरमध्ये एक वेगळं परिवर्तन घडतंय आणि त्या परिवर्तनाला आपण साथ द्या. आजचा निर्णय एक काही चुकीचा झाला, आमच्या रामभाऊंनी सुतोवाच केलं. आपल्या 5 प्रभागामध्ये वार्ड, या 5 वार्डांची निवडणूक स्थगित झाली, पण तिथं 20 तारखेला मतदान होणार आहे. 2 तारखेला जे मतदान ज्या उमेदवारांचे आहेत त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी जावं. बऱ्याच जणांच्या अशा अफवा आल्या होत्या की निवडणूक आपली स्थगित झालेली नाही. आपली निवडणुकीतले फक्त 5 प्रभागातले 5च वार्ड हे आपल्या त्याच्या ठिकाणी गेले. 6 होते, एकाचा विषय संपलाय आणि अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक पूर्ण स्थगित झालेली आहे. त्यामुळं 20 तारखेला 5 वार्डांची निवडणूक होईल. त्यावेळेला त्यांना मतदान करायचे आपल्याला कमळ निशाणीवर. आणि आता जे उर्वरित आपले उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना आपण मतदान करून त्यांना आशीर्वाद रूपी विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारची निवडण्याची संधी द्यावी आणि आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यावा आणि कमळ निशाणीवर बटन दाबून त्यांना विजयी करावा हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.